आजच्या दिवसाची सुरुवात होते मुंबई एअरपोर्टवरनं. माझ्या आयुष्यातली पहिली फ्लाईट, त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड होतं ना. विमान जेव्हा आकाशात झेपावलं, ढगांना चिरत त्यांच्यावर उडू लागलं, तेव्हा बाहेर दिसणारा नजारा खूपच आनंद देत होता. फायनली 3 तासाच्या प्रवासानंतर श्रीनगर एअरपोर्टला लँडिंग झालं आणि त्यानंतर समोर बोर्ड बघितला, वेलकम टू काश्मीर. आणि वाटलं आपण नवीन जगात आलो. त्यानंतर टॅक्सीनं दाल लेकचा प्रवास करताना श्रीनगर सिटीचा सुंदर व्ह्यू बघत फायनली मी बेस कॅम्पला पोहोचलो. 2 दिवस बेस कॅम्पला थांबल्यानंतर आमच्या टीमने सोनमार्गच्या दिशेने प्रवास चालू केला. श्रीनगर ते सोनमार्ग जवळजवळ 80 किलोमीटरचं अंतर, पण ते 80 किलोमीटरचं अंतर पार करताना कधीच असं वाटत नाही की 2 तास कसे गेले. सोनमार्ग म्हणजे गोल्डन मिडो, सोनेरी कुरान. फायनली सोनमार्गमध्ये ट्रेक स्टार्ट केला आणि अर्ध्या तासच्या उभ्या चढाईनंतर आर्मी चेकपोस्ट जवळ थांबलो. सर्वांनी ID चेक केले आणि त्यानंतर पुढच्या चढाईला सुरुवात झाली. जेव्हा वरती चढत होतो तेव्हा मागे वळून बघितलं तर पूर्ण सोनमार्ग व्हॅलीचा छान व्ह्यू येत होता. सोनमार्ग व्हॅली चारी बाजूने डोंगराने वेढलेली आहे आणि त्याच समोर असणारा थाजिवास ग्लेशियर. असा व्ह्यूचा आनंद घेत आम्ही मॅगी पॉईंट जवळ थांबलो आणि तिथं लंच केलं. लंच नंतर थोडा वेळ आराम केला, आजूबाजूचा व्ह्यू बघितला, नंतर परत ट्रेक चालू केला. आतापर्यंत सगळं सुरळीत होतं, परंतु सगळं व्यवस्थित असेल तो हिमालयच कसला. दुपारनंतर अचानक थंड हवा चालू झाली आणि त्याचबरोबर आभाळात असलेले ढग जमिनीवर आले आणि सोसाट्याचा वारा सोबत पाऊस पण आला. पाऊस एवढा जोरात होता की बॅगमध्ये ठेवलेला रेनकोट काढायला पण त्याने उसंत दिली नाही, त्यामुळे पूर्ण ओलचिंब झालो. आणि त्यानंतर मात्र जोरदार थंडी लागायला लागली. तो थंडी, वारा याने कधी एकदा कॅम्पसाईट घडते असं झालं. आमची या आजची कॅम्पसाईट होती निचलाई, जी की 2 व्हॅलींच्या मध्ये होती, त्यामुळे एकदम जवळ जाऊन पण दिसत नव्हती. शेवटी कसं बसं करून कॅम्पसाईटला पोहोचलो, बॅग ठेवली आणि पटकन 7:30 वाजता डिनरसाठी रेडी झालो. डिनर चालू असतानाच परत एकदा जोरात पाऊस चालू झाला. त्या पाऊस थांबायची वाट बघत कधी टेंटमध्ये झोप लागली कळत